सामना पवनगड रायडर्स आणि विशालगड, तो सामना जिंकला विशालगडनं. थर्ड मॅच सिंहगड चॅम्पियन आणि त्यांच्या विरुद्ध जंजिरा जायंट्स होता आणि तिसरा सामना जिंकलाय. आणि पहा एक सूचना पोहोचू, बॅटिंग ज्या संघाने आता केली आहे, चला तुमची मॅच संपली, तुम्ही त्वरित पवेलियनचा ताबा सोडा. न्यू बॅटिंग टीम आपण ब्ल्यू टी शर्ट्स आपण देखील बाजूला व्हा. इतर कोणी खेळाडू खरं तर पवेलियन मध्ये नकोय. पहा हे आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. बॅट्समन 9 बॅट्समन सोडून कोणी मात्र इथे आम्हाला हवा नकोय. चला मॅच ऑन करा. मॅच नंबर 6 विशालगड हंटर्स आणि खंदेरी यंगस्टर. सामना सुरू होईल इथे. द्वारकानाथ चोरगे डी के कालसुकापूर ते कांबे रसायनीचा प्रवास फक्त 25 मिनिटांमध्ये आणि सत्यवांना काकडे यांना सुद्धा मागे टाकलं आणि त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली का सकाळी 8:30 वाजता फायनल खेळवली. नक्कीच तर महेश केनी यांच्या वतीनं मेडल ओव्हरसाठी पवनला देतो आपण मॅन ऑफ द मॅच आणि त्याला आलेत 500 रुपये. प्रज्योत पवनशी आपण कनेक्ट राहा. चला सामना सुरू राहील. बॅट्समन या लगेच. विशालगड हंटर्सला विनंती करतो. 6वा सामना आहे विशालगड हंटर्स. 7वा सामना असेल कोंडाणा फायटर्स आणि जंजिरा जायंट्स. मी विनंती करेल जनार्दनजी थळी यांना की आपण आपल्या पवित्र शुभ असे पवन याला सामनावीरचा किताब द्यावा. चला फिल्डिंग टीम, क्षेत्ररक्षण सजवा. बॅटिंग टीम त्वरित मॅच ऑन करा. पंचाला विनंती असेल. प्रकाश पोपेटा बघा खुश आहेत, आनंद आहे. 2 सामने जिंकलेत, आता नवी ऊर्जा घेऊन येतील. सत्यवान काकडे आणि प्रकाश यांचं नेहमी जवळचं प्रेम राहिलं. जिगरी यार आहेत आणि आता 2 सामने सिंहगडने जिंकलेत. 500 रुपयांचं कॅश प्राईज आणि सामन्याच्या सामनावीरची ट्रॉफी देऊन खरं तर इथे आपण सन्मानित करत आहोत. पवन याचा चांगला खेळ आपण पाहिला. बघा बॅट इथे मिळालेली आहे. रोशन जाधव आपली असेल तर कन्फर्म करा. ग्रीन कलरची बॅट होती पॅव्हलियन मधून, मात्र आता कोणता कलर आहे तोच आहे का? कन्फर्म करा बॅट. चला कन्फर्म करा बॅट असेल तर. चला मॅच ऑन. बघा जेवणाचं कोणी बाकी असेल तर आपण तिथे जेवून घ्या. विशालगड हंटर्स आणि खंदेरी यंगस्टर. टीम नेम काय त्यांचं सांगा फक्त. लोहगड ग्लॅडिएटर्स. पुढचा सामना जो असेल लोहगडचा, जो जंजिरा विरुद्ध असेल, जंजिरा जायंट्स. चला मॅच ऑन करा. विशालगड हंटर्स आणि खंदेरी यंगस्टर थोडा स्पीडअप करा. 12 पर्यंत आम्हाला 11 मॅचेस कव्हर करायचे आणि ॲव्हरेज आहेत. चला सामना सुरू करा. मॅच नंबर 6 विशालगड हंटर्स आणि त्यांच्या विरुद्ध खंदेरी यंगस्टर. टॉस जिंकलाय टीम विशालगडनं आणि त्यांनी निर्णय घेतलाय बॅटिंग. सामना सुरू होईल. हो पहिला चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. तर विवेक आहेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल. खंदेरी यंगस्टर विशालगड हंटर्स.
प्रज्योत जा ना, आपण तुमचा करून या काम आधी, तुमचा उरकून या, नंतर तुम्ही या इकडे. तर विशाल गरंटर्स बघा फटका पाहायला मिळाला. 2 चेंडूमध्ये मयूरनं आतापर्यंत योगदान दिलं. षटकार. करण रंडे 10.50 आहेत. वैभव आहेत. विशाल गडहंटर्स आणि खंदेरी यंगस्टर. ओ समोर टेबला मिड ऑफ कडे फिल्डर आहे तिथे डायरेक्ट थ्रो. हो हो. आणि इथे चेक करूया टीव्ही अंपायर. एकत्रित देऊ नका, निर्णय येईल योग्य तो निर्णय. डोंट वरी, इट्स ऑल अबाउट क्रिकेट. क्रिकेटमध्ये तुम्हाला ट्रान्सपरन्सी पाहत असतो आपण. आता आधुनिकता आले, मॉडर्न क्रिकेट पाहतो. काही प्रेक्षक आलेत बघा. जेवणाचं काउंटर आपण सुरू केले आणि मस्तपैकी घरगुती स्वादिष्ट रुचकर आणि गरम गरम जेवण कुणाला आस्वाद घ्यायचा असेल तर आपण पोहोचा तिथे. महेश थांबायत. गडी बाद झाल्या. एक मॅच ऑन एम्टर्स SPL. शक्यतो 12वे खेळाडू सर्व नावं माहिती असणं गरजेचं आहे. यस, ते स्कोरर आहेत. थोडंसं रिलीफ. ओमकार. विशाल गडहंटर्स दुसरं षटक. खंदेरी यंगस्टर विरुद्ध दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचा मॉरल सपोर्ट्स सुद्धा आपण पाहतोय. धावा फलकावरची टोटल 19. खंदेरी यंगस्टर ऑन साइडला लॉफ केलं. तिकडे लॉंग ऑफ एका हाताने अडवण्याचा प्रयत्न, नाही अडवता येणार. फास्ट होता चेंडू आणि पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया आपण. पंचांचा निर्णय मिळतील धावा 6. षटकार. फास्ट. काल आपण पाहतोय रायगड किंग्सनं या स्पर्धेमध्ये 76 धावांचा उच्चांक केला. काल अर्धशतकी खेळी पाहिली. दुसरी रात्र गाजवली. आपण पाहिलं असेल भगतवाडीच्या सर्व खेळाडूंना. आजची रात्र कोण गाजवणार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दूरवर फिल्डर आहे तिथे संजय. प्रयत्न होईल. मिसफिल्ड झाली. सिंगल डबल घेणं सोडायचं नाही आणि तेच उद्दिष्ट आहे. क्रिकेट म्हटला तर सगळ्यांचा आवडतीचा खेळ असतो. लोकल खेळ आहे. लक्ष द्या मॅचकडे. संजय. एकूण धावसंख्या 27. प्रहार करण्याचा प्रयत्न. संजय तिथे. प्रोजेक्टेड 27 धावा आहेत. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. मयूर आणि सिद्धार्थ 4 चेंडूचा सामना केला. सिद्धार्थनं वैयक्तिक 7 वर खेळतो. करंट रन रेट 12ची सरासरी. मयूरला आपण पाहूया 8 चेंडूमध्ये 20. पंचांचा इशारा तिथे येतोय. संजयला पाहूया आपण तिथे. ओहो, पाठवला चेंडू ऑन साइडला. प्रेक्षक होते तिथे. षटकार. वराला ऑन साइडला ट्राय केला. बिग स्ट्रोक. षटकार. तुफान याला 7व्या सामन्याचं टॉस होणारे इनिंग ब्रेकमध्ये कोंडाणा फायटर्स आणि जंजिरा जायंट्स आपल्याला काही करून रेडी राहायचे. जो 7वा सामना असेल या मॅच नंतर मात्र इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहेत. कोंडाणा फायटर्स आणि जंजिरा जायंट्स यांना विनंती करतो. खंदेरी यंगस्टर विशालगड थंडर्स मॅच ऑन आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पन्ना लाईन बाहेर आणि पंचांचा इशारा आला. यस, डिक्लेअर झोन मध्ये
मैदान धावा फलकावरची 36 विशालगड हंटर्स आणि खंदेरी यंगस्टर्स 36 धावा आहे, 2 विकेट. सिद्धार्थ 5 चेंडूमध्ये 13, अक्षय साथ देतोय. चेंडू शिल्लक या ओव्हरमधील 2. 9:21 मिनिटानं पहिला चेंडू पडलाय, खाली राहिला चेंडू. शॉर्ट स्क्वेअर लेगला प्रयत्न होतोय, भेदकता संजयने दाखवली. षटकार आल्यानंतर सुद्धा संजय कमबॅक करू शकतो आणि ते दाखवलं. खंदेरी यंगस्टरसाठी गोलंदाजी करताना महेशजी पाटील साहेब आमचे मुख्य आयोजक, रुपेशजी पाटील काही वेळातच ते इन ॲक्शन खेळतील. आणि आपण पाहतोय राजेशजी पाटील साहेब उपस्थित राहू शकले नाही कारण त्यांना थोडी आरामाची गरज आहे आणि मात्र या स्पर्धेवर त्यांचं बारकाईपणे लक्षसुद्धा. लॉफ करताना डीप कण्या जरूर आपण पाहते. लॉंग ऑन मिड विकेटला मिसफिल्ड आणि इथे इशारा येईल, मिळतील धावा 4. अशा चुका कराल तर किंमत मोजावी लागेल. क्रॉस बॅटेड गती कमी केली, लॉफ केलं, डीप कण्या फिल्डर तिथे होते, प्रयत्न झाले, नाही अडवता आलं आणि चौकार. कॅप्टनना सूचना देतो. 55चं टार्गेट जर अशा पद्धतीनं खेळला तर होऊ शकतो 3 षटकं. 41 विशालगड हंटर्सनं टॉस जिंकलाय आणि संघ पाहतोय फिल्डिंगला पसंती. मॅच ऑन आहे, मागचा सामना जिंकला, सहज जिंकला सिंहगड चॅम्पियननं. आज सिंहगड चॅम्पियननं 2 सामने जिंकलेत. प्रकाश भरपूर खुश आहेत आज, ॲज अ लेजंड क्रिकेटर नेतृत्व करणारे. लास्ट ओव्हर लॉफ करण्याचा प्रयत्न दूरवर, 6वा सामना हा सुरू आहे आणि धाव फलकावर सेट करण्याचा प्रयत्न. दीपक आलाय, शेवटचं षटक. सिद्धार्थ आणि अक्षय विशालगड हंटर्स. IPL सुद्धा काही युवा वर्ग IPLच्या स्पर्धेचा आनंद सुद्धा घेतोय. करंट रन रेट पाहिला तर 13.26. ओ मिड विकेट कडे गुड कॅच, रिअली नाईस. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. विशालगड हंटर्स विकेट मिळाले. स्पर्धेच्या आमच्या पुरस्कर्ते राजेशजी जनार्दन पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पाटील सुकापूर. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 चेंडूचा खेळ बाकी. धावा झाल्यात विशालगड हंटरच्या 42. मॅच नंबर 6 आणि त्यानंतर आपण मॅच नंबर 7चा टॉस इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. चेंडू शिल्लक 3, धावा झाल्या 42, 3 विकेट. करंट रन रेट 12ची सरासरी. दीपकनं कमबॅक करून दिलाय. शेवटचं षटक म्हटलं तर हनामारी तोडफोड करायची, सुसाट वेगाने धावा जमवायच्या. यस चेंज, डोंट वरी, आमचे ऑफिशियल्स कनेक्ट आहेत, आपण करू करेक्शन. ऑफिशियल्स आमचे मेन स्कोररच्या प्रेझेंट आहेत, आमचे 7 स्कोरर. यस गुड बॉलिंग. दीपक कमबॅक करून देतो. दीपकनं कमालीचं षटक तो हातोळतोय. गोलंदाज सुद्धा मॅचमध्ये काय काय करू शकतात, इच्छा असेल तर मार्ग दिसेल आणि प्रबळ इच्छाशक्ती थांबून ठेवले त्यांनी आत्तापर्यंत फलंदाजांना. लाईन थोडासा भरगटला, वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल, परत बाहेर चेंडू होता आणि विशालगड हंटर्स बॅटिंग करतोय 6व्या सामन्यामध्ये. विशालगड हंटर्सनं या विरुद्ध सामना जिंकला, 1 सामना त्यांनी जिंकलाय. बघा रिस्की रन, ओ हो, धावा पूर्ण केल्यात.
या चेंडूवर 3 गुड रनिंग अक्षय आणि शंतनू. बघा बॅट कुणाला मिळाली असेल रोशन जाधव यांची तर आणून द्या इथे. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावा 46. प्रहार करण्याचा प्रयत्न. ओ गुड कॅच. विशालगड हंटर्स धावा झाल्या धाफलकावरती 46. 46 रन्स ऑन बोर्ड. 46 धावा झाल्या. दीपक यांचं पूर्वार्धातील हे शेवटचं चेंडू असेल आणि शेवटच्या षटकातील लास्ट बॉल पूर्वार्ध पहिला अंक विशालगड हंटर्स. अभिषेक 46 धावा झालेत आणि टार्गेट सेट बॉल विशालगड हंटरसाठी खंदेरी यंगस्टर. 9:40 आणि हा शेवटचा चेंडू. लूज बॉल लॉफ केले तिकडे. ताकदीचा प्रचंड वापर आणि क्षेत्ररक्षक प्रयत्न तिथून झाले. धोका असेल का नाही गॅदर करता आला नाही. निघालेत आता धोका. रनआउट. तर टार्गेट सेट झालेत. एकूण धावा धावफलकावरची टोटल 48. 49 करायचेत. 49. तर टॉस आपण करणार आहोत. चला कॅप्टन या लगेच. कोंडाणा फायटर्स आणि जंजिरा जायंट्स दोन्ही कॅप्टन टॉस करतो आपण. चला टॉस करतो आपण. तर सन्माननीय सचिनजी गरज साहेब आपलं वेलकम सुस्वागतम आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. तर मॅच नंबर 7 कोंडाणा फायटर्स आणि जंजिरा जायंट्स दोन्ही कॅप्टन या. टॉस आपण करतो इथे. दोन्ही संघनायक सचिनजी गरज साहेब तिथे उपस्थित आहेत आणि चला फिल्डिंग टीम आपण उतरा मैदानावर लगेच. चला टॉसविन टीम डिसिजन कळवा आपण. जो काही निर्णय असेल. टॉस कोणी जिंकला? जंजिरा जायंट्सने तर टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय फिल्डिंग. चला आघाडीची जोडी पाठवा लगेच. चला सामना सुरू करा. 49 करायचे. सलामीची जोडी नीरज आहेत आणि आघाडीचे फलंदाज
सुधीर 24 चेंडूमध्ये 49. 6वा सामना मैदानावर सुरू होतोय. सामन्यातील उत्तरार्ध कसा असेल यावर आपण लक्ष देऊया, कॉन्सन्ट्रेट करूया. उत्तरार्धामध्ये या 49 धावा पूर्ण होतील का हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ भारी ठरेल, ज्यामध्ये फिल्डिंग टीम विशाल हंटर्स. चला सामना सुरू होतोय. खंदेरी यंगस्टर बॅटिंग लाईनअप चांगली या संघाकडे. नीरज आहेत, सुधीर आहेत. 24 मध्ये 49. आघाडीचे फलंदाज आहेत. छोटासा रनअप आहे. ऑफ स्टंपला चेंडू ठेवला. हो पॉइंटला पडले. अमेझिंग. एकदा प्रयत्न आवडले असेल तर टाळ्या होऊ द्या. ट्राय बट डोंट क्राय. शर्तीचे प्रयत्न आणि रिप्ले पाहू शकतो बघा. प्रतिम झेल. कॅच ऑफ द नाईट म्हणूया. स्पेशल कॅच ऑफ द SPL. कोसळले. बॅलन्स चांगलं होतं आणि लगेच उठले. जरा नाव माहिती असेल तर कळवा आम्हाला. शंतनू यांच्यासाठी जोरदार टाळ्या उद्या. गुड फिल्डिंग शंतनू. बघा क्रिकेटमध्ये सतत प्रयत्न करणाऱ्यांना नक्कीच यश मिळते. मोहन शेठ दलवी आमचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 500 रुपये आले शंतनूसाठी. टाळ्या उद्या शंतनू. गुड फिल्डिंग. 500 रुपये मिळाले. तो सुद्धा हसतोय तिथे आणि तिकडून त्यांनी सांगितलं थँक्यू. हे प्रेम असतं. क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा सामने जिंकताना आपण अनेक संघांना पाहिले. 23 मध्ये 49. क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहावं लागतं आणि तो अलर्टनेस पाहिला शंतनूकडून. स्ट्रेट हिट केला. लॉंग ऑफकडे फिल्डर आहे तिथे. 2 धाव घेण्याचा प्रयत्न. चतुर चालाकी आणि 2 धावा चोरल्या नजरेसमोरून. पंच इशारा करतील. टीव्ही अंपायरकडे हा इशारा येतोय. टीव्ही अंपायर चेक करतो आपण. इथं यस सुरक्षित आहेत. नॉट आउट. नीरज, विवेक, विशालगड हंटर्स फिल्डिंग टीम. प्रयत्न त्यांच्याकडून होता जरूर. एक विकेट मिळाली जेव्हा मयूरनं पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर डाऊन सांभाळताना विवेक आणि नीरज थोडा चुकीचा फटका खेळला. फिल्डर आहे तिथे अचूक निशाणा साधला आणि 2 विकेट. 2 गडी बाद 2. जाईल तिथे मिलतया मान भोला आहे सोमा. जाईल तिथे मिलतया मान भोला आहे सोमा. महेश पाटीलचं गाजत या नाव. आमचे दादाचं गाजत या नाव. महेश पाटीलचं गाजत या नाव. आमचे दादा. धन्यवाद. बघा महेश पाटील आमचे प्रणेते आणि काल सत्यवान काकडे भरपूर खुश झाले कारण त्यांना जर्सी मिळाली जी या स्पर्धेची आठवण करून देणारी होती त्यांच्या संपूर्ण पॅनलसाठी. बघा त्यांचा येल्लो कलर फेवरेट नाही मात्र कधी कधी परिधान करावा लागतो. ऑफिशियल्सकडून आपण ते पाहिलं. पहिले षटक मयूर. विकेट 2 धावा. विकेट वाईट. 3 चेंडू. 49 करायचे. स्क्वेअर लेगकडे फिल्डर आहे तिथे धाव घेण्याची तयारी. ओ बॅकअप रेडी आहे. गॅदर करण्याचा प्रयत्न अगदी सर्व क्षेत्ररक्षक विशालगड हंटर्सकडून प्रयत्न करताना रुपेश दादा पाटील यांना आपण इन ॲक्शनमध्ये पांडुरंग खुशी ड्रीम्स होमचे प्रोप्रायटर स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते इन ॲक्शनमध्ये आज ते खेळणार आहेत. ओ मागे ठेवला चेंडू. रोशन जाधव यांची बॅट हरवले. पुन्हा आम्ही सांगतो कुणाकडे असेल कुठे चुकून त्यांच्याकडून राहिली असेल. ग्रीन कलरची बॅट आहे आणि ती ब्रँडेड कंपनीची. रोशन जाधव यांची जर कुणाला मिळाली कुणाकडे असेल तर प्रामाणिकपणे आमच्यापर्यंत पोहोचवा. 5 चेंडू संपले. धावा. धावफलकावरती 5. 3 विकेट. फलंदाज बाद झाला सुधीर. त्यानंतर बाद झाला विवेक, हर्षद,
नीरज खेळतो आणि नवीन फलंदाज सरकले. थोडी अवस्था बिकट झाली कारण 5 चेंडूवर 3 गडी बाद. सुरुवात चांगली असावी मात्र सुरुवातीला प्रमुख फलंदाज झटपट बाद झाल्या आणि फायनली त्याचं इफेक्ट ठरला. इफेक्टिव्ह बॉलर राहिला मयूर, त्यांनी 3 विकेट घेतल्या. फक्त धावा दिल्या 5, टार्गेट 49. सामना आता इथून पुढे कठीण असेल ती बॅटिंग टीमला. खंदेरी यंगस्टर 6 धावा 3 विकेट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. चेंडू शिल्लक राहिलेत 18 म्हणजे 3 षटका अजूनही बाकी आहेत. तर 18 चेंडू आणि अजूनही 43 धावेची गरज. 18 बॉल 43. सामना सूर्य मैदानावर. सरपंच चषक SPL सुकापूर प्रीमियर लीग. पुन्हा सूचना देतो, जेवण करण्याचं कोणी बाकी असेल तर आपण अगदी गरम गरम जेवण चालूया तिथे आपण स्वतः जाऊन घेऊ शकता आणि सुंदर घरगुती जेवणाचा आपण आस्वाद घेऊ शकता. प्रेक्षक असतील, आमचे खेळाडू असतील, आमच्या टुर्नामेंट निगडीत जे जे घटक असतील त्या सर्वांना विनंती करतो. पहिला षटक संपले. धावा 6. ओव्हर नंबर 2. राऊंड विकेट. ऑन साईडला ड्राय होते, मिड विकेटला अलर्ट होते फिल्डर. गती अभिषेककडे थोडीशी कमी आहे. काही गोलंदाजांकडे वेगवान गोलंदाज असतात, शैलीदार असतात. रिलीज ऑफ डिलिव्हरीची त्यांची सातत्याने चर्चा होते. प्रचंड वेगाने चेंडू अँगल करून फेकत असतात. अभिषेक वेगळा कारनामा करण्याचा त्याच्याकडून प्रयत्न राहिले. नीरज स्ट्रायकर एंडला राऊंड विकेटनं समोर ठेवला. आता पुढ्यामध्ये चेंडू ठेवला आणि तो कॉल करतोय विकेट किपरकडे. मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंचांची नजर स्थिर होती. सामन्याची पार्श्वभूमी आपण पाहिली तर सामना बऱ्यापैकी अडकलाय. इथून जर पुढे निघायचं असेल तर टॉप गिअरमध्ये जावं लागेल. बॅटिंग करत असताना नीरजला त्याच वेगाने खेळावं लागेल. 8 मध्ये 3. समोर ठेवला, वेगानं बॅट फिरवली. डीपकडे फिल्डर थोडा लेझी. प्रयत्न चांगले राहिलेत मात्र धावा रोखणं सुद्धा महत्त्वाचे. धावा सुरू ठेवणं बॅटिंग टीमला महत्त्वाचं आहे. युद्ध रंगते मैदानावर. एका बाजूला विशालगड हंटर. जसा जसा शेवट येईल, जसे मोठे फटके येतील, सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न असेल. एकूण धावा 10. नीरज आणि संजयकडून संघाला अपेक्षा आहे. सेकंड ओव्हर 10 धावा 3 विकेट. महत्त्वाचे गडी बाद. अभिषेक सज्ज होईल. राऊंड विकेटनं आता मागे आदळला चेंडू. बघा तिथे टॅप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉईंटकडे कोणती चूक झाली नाही. क्षेत्ररक्षण भूमिका खेळामध्ये खूप महत्त्वाची भूमिका असते आणि खेळातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक सुद्धा फिल्डिंग आहे. फिल्डिंगच्या जोरावर सुद्धा मी मगाशी म्हटलो का सामने जिंकण्या येतात आणि विजयासाठी ही घोडदौड सूर्य. अभिषेक समोर संजय. राऊंड विकेट. पुन्हा अप ट्रॅकर. पुन्हा पॉईंटला. थोडी चंप कमी पडली, उंची कमी पडली. बॅकअप प्लॅन मात्र त्यांचा रेडी. आपल्या इम्प्लिमेंट योजनांवर काम करतात. प्रत्येक खेळाडू आपल्या पोझिशनवर मेहनत घेतो. षटक क्रमांक 2. धावा झाल्या 12. कंपॅरिझन आपण केली 2 षटकानंतर. जेव्हा बॅटिंग केली पूर्वार्धामध्ये तेव्हा धावा 25 होत्या आणि आता मागे संघ खंदेरी यंगस्टार. विशालगड हंटर्स 2 षटकानंतर 25 होत्या. हे सुद्धा विसरून चालणार नाही फिल्डिंग टीमला. स्टंपवर चेंडू पॉईंटकडे. पुन्हा एकदा चूक. मागे प्रयत्न चांगला केला मात्र यावेळेला 2 वेळा संधी होत्या. त्या क्षेत्रामध्ये उभा आहे. स्पर्धेचा नियम सुद्धा आहे का तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक हे आमच्या स्टंपच्या मागे हवेत. हा सुद्धा स्पर्धेचा नियम आणि तिथे ते इम्प्लिमेंट केले. लास्ट बॉल. धावा 13. 3 विकेट. अभिषेक नेक्स्ट बॉल. बॅटच्या मधोमध लॉफ केलाय. तिकडे फिल्डर आहे. झेल सोडला. बाउंड्री लाईन कडे. बॅकअप रेडियम. सेकंड ओव्हर. तर मोहन शेठ दळवी आमचे उद्योजक यांच्या वतीनं शंतनूनं जर झेल टिपलाय, त्यांनी जर गुड फिल्डिंग केली, अप्रतिम झेल टिपला तर मोहन शेठ दळवी आमचे युवा उद्योजक यांच्या वतीनं 1000. खंदेरी यंगस्टर सरपंच चषक SPL 12 मध्ये 34. सामना कोण जिंकेल आपण पाहतोय. दोन्ही संघांना विजय हवाय. आज या स्पर्धेतील अंतिम रात्रेत आज कोणता संघ क्वालिफाय होईल क्वार्टर फायनलमध्ये. 4थी रात्र. 6वा सामना आपण पाहतो आणि या 6व्या सामन्यातील उत्तरार्ध
करण रणरेटे 7.5 15 धावा झाल्यात. विकेट गेल्यात 3. महत्त्वाचे गडी सुधीर, विवेक, हर्षद, संजय आणि आता नीरज. एखादी चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली तर धावा होतील. काल नितीन आणि असिफनं ज्या धावा केल्या रायगड किंग्ससाठी कोणी विसरणार नाही. मात्र इथे गोलंदाजांचा बोलबाला. 15 वर आता गडी बाद झाले. टोटल 4. मॅच कडे धावा फलकावरती 15. 4 विकेट. मॅच ऑन एम. सर्व क्रिकेट प्रेमी चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना 3rd ओव्हर विशालगड हंटर्स विरुद्ध खंदेरी यंगस्टर. आज आमचे मित्र वैभव बोपी मराठीचे अप्रतिम समालोचक यांना आपण ऐकतो. प्रज्योत या स्पर्धेला लीड करतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टार्गेट आहे 49 आणि या 49 पाठलागचा करायचा असेल तर एखादा मोठा फटका दबाव कमी करता येईल. लक्ष उद्या मॅचकडे काय येऊ शकतो. क्रिकेट रसिक चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्व अतिथी मान्यवर सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना वेलकम सुस्वागतम. सामना सूर्य मैदानावर. 3रं षटक 17 धावा 4 गडी बाद. स्लोअर 1 ऑन साईडला फटके कनेक्ट होत नाही. अगदी त्याचाच फायदा मिळतो विशालगड हंटर्सला. धावसंख्या टोटल आपण पाहतोय संघाची धावसंख्या 18 वर आहे. टार्गेट 49. मॅच मध्ये काय होईल. दोन्ही संघ त्या शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. गती पुन्हा कमी केली. हे संपायर सिग्नल आउट. 1 रन शॉट. तर नक्कीच 3रं षटक. सामना कठीण आहे. नवीन फलंदाज झाले. टार्गेट 49. अक्षयचे षटक. सत्यवान बापू काकडे आम्ही पाहतोय PMC चे कर्मचारी. आज तंबू आहे सुका पाहतो आपण सुकापूरला. या दोन्ही स्कोरर पटकन कळवा. पंच वेट करतात. नाही आहे. येस. धावसंख्या टोटल पाहतो आपण. विनिंग टार्गेट 49. धावसंख्या 18. विनिंग कॅल्क्युलेशन. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर. रिक्वायर्ड 123 ची सरासरी. ऑन साईडला ड्राईव्ह केलं डीप कडे. 49 करायचे. आता येणारी चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. चौकार आलाय. विनिंग कॅल्क्युलेशन 49. धावा झाल्या टोटल 7 चेंडू. यस षटकार लाईव्हला अपडेट करा. डीप कडे अगदी सीमारेषी लागत. 6 बिग शॉट षटकार. 7 मध्ये 25. 7 चेंडू आणि 25 धावा. घमासान युद्ध आता अपेक्षा आहे संजय नयन कडून. एखादा चांगला फटका अजूनही दबाव कमी करेल. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे. सिंगल डबल न फारसं बिघडणार नाहीये. मात्र इथे कमबॅक करतोय. 6 चेंडू आणि 23 धावेची गरज. 6 बॉल 23. सामना सूर्य मैदानावर. SPL मॅच नंबर 6. चला 7व्या सामन्यातील दोन्ही संघांना विनंती करतो आपण रेडी राहा. 7वा सामना. त्यानंतर 8 9 10 10 ते 12 मध्ये आपल्याला 4 मॅचेस काही करून कंप्लीट करायचे. तेव्हा आपले 10 मॅचेस कंप्लीट होतील. सत्यवान काकडे यांचा तंबू आज सुकापूरला आहे. आज उद्यापासून बेलवली. त्यानंतर करण झाडेला तंबू असेल. त्यानंतर त्यांचा पॅनल असेल चिपळे. त्यानंतर तलोजा नाईट्स. पूर्ण डेट पॅक. जिकडे तिकडे गुरुनाथ पोपेटा सांगतात त्यांचे तंबू बांधून ठेवलेले आहेत. 6 मध्ये 23. हे प्रेम आहे त्यांच्यावर. गुरुनाथ पोपेटा यांचं प्रेम मध्यरात्रीनंतर त्यांच्यावर खूप उतू जातं. आम्ही दररोज पाहतो. 3 षटकानंतर धावा 26. प्रीमियर लीग थोडासा आनंद असावा लागतो आणि त्यासाठी ही चर्चा होती. 6 मध्ये 23. खंदेरी यंगस्टर विशालगड हंटर. 6 मध्ये 23. एक फटका दबाव कमी करेल मात्र नाही. सिंगल फारसं बिघडणार नाही. इक्वेशन एनालिसिस. 5 बॉल. आता बॅटिंग टीमला रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. करंट रन रेट कमी आहे. 5 बॉल 22. चला नेक्स्ट मॅच कोंडाणा फायटर्स आणि जंजिरा जायंट्स.
टॉस आपण जिंकलाय, फिल्डिंग करणार आहात आपण, तर आपण रेडी राहायचं आपल्या स्क्वॉडला घेऊन. 5 मध्ये 22 विशालगड. तर चेंडू आलाय जरूर. लक्ष्मी मार्बलचे ओनर, सन्मान्य आमचे उद्योजक. तर लक्ष्मी मार्बलचे आमचे ओनर साहेबांचं आगमन झालं. वेलकम आणि त्यांचं स्वागत करणार होतं. भोर साहेब आपलं वेलकम. चार चेंडू 18 धावा. अजूनही फटका आला तर मॅच बनेल. दबाव वाढलाय. 4 चेंडू 17. खंदेरी यंगस्टर. क्रिकेट कसा रंग बदलतो आपण नेहमी पाहिलं असेल. 3 षटकार यांच्यासाठी अमर गायकवाड यांच्याकडून पारितोषिक आलेत 1000. संजय साठी 32. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक आहे. मॅच आता कठीण होईल. चेंडू शिल्लक राहिले 3 आणि 17 धावेची गरज. अजूनही मॅच बनवेल. समोर ठेवला. कमबॅक करतोय गोलंदाज. ओमकारला उभं ठेवले. या मॅच मध्ये काय होऊ शकतो. तमाम क्रिकेट चाहता वर्ग स्पर्धेचा आनंद घेतो आणि आता विजयाच्या उंबरठ्यावर विशालगड हंटर्स. मॅच ऑन आहे. 6वा सामना इथे आपण कंप्लीट करू. 2 बॉल नंतर 17 पाहिजेत. लक्ष विद्या 32. टार्गेट होतं विजयासाठी 49. चला स्पीडअप पाहिजे. 2 मध्ये 17. बघा नेक्स्ट मॅच आता थोडी फॉर्मॅलिटीज बाकी आणि त्या काही आम्ही सूचना देतो. प्रज्योत जॉईंट व आपण प्रेझेंटेशनमध्ये आपण करणार आहोत आदरातिथ्य पाहुण्यांचा सत्कार. कारण फॉर्मॅलिटीज 1 मध्ये 16 पाहिजेत. या सामना सहज जिंकला. चला फिल्डिंग टीम जंजिरा जायंट्स. टॉस त्याने जिंकलाय. आपण 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी देतो. जंजिरा जायंट्स आपण फिल्डिंगसाठी जाऊ शकता मैदानामध्ये. कुणाची वेट करू नका. जंजिरा जायंट्स टीमला विनंती करेन. मॅच नंबर 7 आणि बॅटिंग करेल कोंडाणा फायटर्स. लगेच जा आपण, कारण 16 मॅचेसचा लोड आहे आमच्याकडे. आम्ही दोन्ही संघांना सूचना देईन. गुरुनाथ पोपेटांना सांगू इच्छितो तंबूमध्ये 1 तंबू राहिला का सत्यवान काकडेंचा तंबू